3 वर्षीय मुलाला परप्रांतीय महिलेने सांभाळायला घेतले. अपहरण करून बिहारला न नेता पंजाबला नेले. दिनांक 12 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सौ काजल पडघाण या त्यांच्या मुलाला पूजादेवी यादव यांच्याकडे सांभाळण्यासाठी देऊन कामावर गेल्या. संध्याकाळी कामावरून त्या व त्यांचा भाऊ प्रमोद पाटील हे कामावरून आले असता त्यांना पूजादेवी यादव व त्यांचा पती अर्जुन यादव व त्यांचा मुलगा कुमार आयुष हे घरी मिळून आले नाही. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद लागत होते. त्यानंतर त्यांनी शेजारील लोकांच्या मदतीने त्यांचा मुलगा आयुष, पूजादेवी यादव व तिचे पती शोध घेतला असता परंतु ते मिळून आले नाही. तसेच ते मुलाला घेऊन परत येतील असे वाटल्याने त्यांची 2 दिवस वाट पाहिली, परंतु ते परत न आल्यामुळे काजल महेंद्र पडघाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला सौ पूजादेवी अर्जुन यादव व तिचा पती अर्जुन यादव याच्या विरुद्ध कुमार आयुष वय वर्ष 3 याचे अपहरण केल्याप्रकरणी 15 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी पूजादेवी यादव व तिचा पती अर्जुन यादव हे त्यांच्या गावी बिहारला न जाता पंजाब राज्यातील लुधियाना येथे पोहोचल्याचं निष्पन्न झाल्याने रांजणगाव पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे यांना तत्काळ पंजाब येथे रवाना करण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक श्री महादेव वाघमोडे यांनी लुधियाना येथील पोलीस निरीक्षक सुरेश कुमार रामल गुरमीत सिंग यांना तपास पथकास मदत करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने रांजणगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पूजादेवी उर्फ वनिता अर्जुन यादव, अर्जुन कुमार, वकील कुमार यादव यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून अपहरित मुलगा कुमार आयुष महेंद्र पडघाण वय वर्ष 3 याची सुखरूप सुटका केली आहे. पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.